आणि यावेळेला अंबरनाथ या ठिकाणाहून एक मोठी बातमी येते। रेल्वेमधून प्रवासादरम्यान दगडफेकीमध्ये एक तरुण जखमी झालेला आहे। दगडफेकीमध्ये अंबरनाथचा हा तरुण जखमी झालेला आहे। तरुणाच्या जबडा आणि डोळ्याला गंभीर अशी दुखापत झालेली आहे। मुलुंड ते नाहूर स्टेशन दरम्यान ही दगडफेक झाल्याचं कळतंय। 30 वर्षीय आदिलचा डोळा थोडक्यात बचावलेला आहे। मुलुंड नाहौर गाड़ी पहुंची बीच में और सब मतलब प्रवासी तो अपने मगन में रहते ट्रैवल करने के टाइम पे, लेकिन अचानक दो लोग झुक गए सामने के डोर नाहौर मुलुंड के बीच में। डोर पे खड़े थे वो दो लोग, डोर पे खड़े थे और अचानक वो क्या हुआ कि उनको शायद पत्थर दिख गया था। तो वो पत्थर मतलब मैं उनको देख नहीं पाया कि क्यों लोग झुके, मुझे क्या पता क्यों झुके थे, लेकिन वो पत्थर मेरे को डायरेक्ट आके लगा तब मुझे दिमाग ही नहीं काम करा कि क्या हुआ मेरे साथ में। और थोड़ी देर के बाद मैं नीचे बैठ गया और खून निकलने लगा मुंह से पूरा। अजय शर्मा आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। अजय का आणि तरुण सध्या जखमी असल्याचं कळतंय। हो बरोबर आहे विठ्ठल। ही 12 तारखेची रात्रीची घटना आहे। आदिल शेख म्हणून या तरुणाचं नाव आहे। आदिल कुर्ला ते अंबरनाथ असं रात्रीच्या सुमारास तो प्रवास करत होता, घरी परत होता। त्याच वेळेला मुलुंड आणि नाहूरच्या दरम्यान त्याला लोकल ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती आणि त्या दगडफेकीत तो त्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखम पडलेला आहे आणि डोळाही त्याचा बचावलेला आहे। या दरम्यान जीआरपी रेल्वेच्या पोलिसांनी तपास तर सुरू केलेला आहे, मात्र आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेला नाहीये। धन्यवाद अजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।